भिवंडी शहरातील फकी इंग्लिश स्कूलचे व्यवस्थापन आणि प्रशासन RTE 25% आरक्षित जागेवर प्रवेश झालेल्या विद्यार्थ्यांना अजूनही प्रवेश देत नाहीये। आज जवळपास 15 दिवस होऊन सुद्धा RTE विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहिलेले आहेत। त्यामुळे सर्व पालकांनी बहुजन विद्यार्थी संघटनेकडे संपर्क साधून न्याय मिळवून देण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे। त्यामुळे बहुजन विद्यार्थी संघटनेच्या शिष्टमंडळाने फकी स्कूलच्या प्राचार्यांची भेट घेतली। तसेच शाळेने जर RTE अंतर्गत 25% आरक्षित जागेवर प्रवेश झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला नाही तर मात्र शालेय व्यवस्थापनाविरोधात तीव्र मोर्चा काढण्यात येईल असा इशारा बहुजन विद्यार्थी संघटनेकडून देण्यात आला है। नाम आने के बच्चे को अभी तक एडमिशन नहीं दिया है। भिवंडी महापालिका शिक्षण मंडल के प्रशासन अधिकारी, भिवंडी महापालिका आयुक्त ये जवाबदार है। पिछले 15 दिन से ये गरीब बेचारे इधर उधर घूम रहे। इनको ये फकी स्कूल के चेयरमैन, ये फकी स्कूल का प्रिंसिपल इनको एडमिशन नहीं दे रहा है। ये स्कूल की दादागिरी इतनी है कि गेट के ऊपर से ये पेरेंट्स को हकाल दे रहे। इनके लिए भिवंडी महानगर पालिका आयुक्त, भिवंडी महानगर पालिका का शिक्षण मंडल, ये दोनों को हमारी मांग है कि 2 दिन के अंदर जब भी ये फकी स्कूल में RTE बच्चे को एडमिशन नहीं मिला तो भिवंडी महापालिका के ऊपर मोर्चा लेके जाएंगे। आमची अशी मागणी आहे की 25% आरक्षणानुसार वंचित आणि आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण आहे, परंतु हे फकी शाळेचं व्यवस्थापन आणि फकी शाळेचा प्रिन्सिपल गेल्या 15 दिवसापासून या पालकांना इतर फिरवायला लावत आहे। त्यांच्याकडून ॲडमिशन अजून करून घेतलं नाही। त्यांचं म्हणणं आहे की आमच्याकडे 100% ॲडमिशन झालेलं आहे, आम्ही आता या 25% आरक्षित जागेवरतील पालकांना त्यांच्या मुलांना प्रवेश देणार नाही। खरं पाहता हे कायद्याचं उल्लंघन करणार आहे। शिक्षण हक्क कायद्याचं उल्लंघन ही फकी शाळा करत आहे। त्यामुळे या फकी शाळेची मान्यता रद्द व्हावी। जर शिवाय भिवंडी महापालिकेचं प्रशासन आणि भिवंडी महापालिकेचा आयुक्त याच्यावरती ॲक्शन घेत नसेल तर येत्या 2 दिवसामध्ये भिवंडी महापालिकेवरती निषेध मोर्चाचं आयोजन बहुजन विद्यार्थी संघटनेकडून केलं जाईल, याची आयुक्तांनी नोंद घ्यावी। सम्राट मराठी लाईव्हसाठी ब्युरो रिपोर्ट भिवंडी।